नमस्कार मित्रांनो, मी सोमेश महाजन पुन्हा अजून एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आपलं माहिती मराठी सोमेश या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जे काही बांधकाम मजूर आहेत त्यांना भांडे वाटप दिली जात आहे. म्हणजे त्यांच्या संसारासाठी जे काही 30 भांडी आहेत त्या भांड्यांची वाटप या ठिकाणी सुरू आहे. तर भांडे हे कोणाला भेटत आहेत, ते जे काही बांधकाम कामगार मजूर आहेत त्यांना हे भांडे दिले जातात. तर तुम्ही जर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असाल तर तुम्हाला हे भांडे भेटण्यास 100% भेटणार आहेत. आणि ज्यांनी अजून नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी कशी करायची त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला कधी विसरू नका. असेच रोज नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला या ठिकाणी देत असतो मी. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक माहितीची अपडेट तुमच्या मोबाईलवर भेटत असेल. तर चला मग, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या BOCW ह्या वेबसाईटवर येऊन तुम्हाला कामगार नोंदणीची काहीतरी माहिती, जी काही निकष आहे, पात्रता आहे, मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगत आहे. कामगार कल्याण जे काही कामगार आहेत त्यांचं वयाची अट या ठिकाणी देण्यात आली आहे. कामगाराचं वय या ठिकाणी 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे. गेल्या 12 महिन्यामध्ये कामगारांनी 90 दिवसापेक्षा जास्त काळ काम केले पाहिजे, त्याचं ते प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्यावर तुमचा ठेकेदाराचा सही शिक्का, जे काही सिव्हिल इंजिनियर असतील किंवा मग ग्रामसेवक असतील यांचा सही शिक्का असणे त्याच्यावर बंधनकारक आहे. तरच तुम्ही ह्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात मित्रांनो. त्यानंतर तुमच्यासाठी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी देण्यात आली आहे. या ठिकाणी 90 दिवस काम केल्याचं तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. आणि रहिवासी पुरावा, जेणेकरून रहिवासी पुरावा, ओळखीचा पुरावा आणि वयाचा पुरावा, आणि तुमच्याकडे पासपोर्ट आकाराचे 3 फोटो असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे नोंदणी शुल्क ₹1 हीच ₹1 तुमची ही नोंदणी होणार आहे. त्यामुळे हा फॉर्म तुम्ही घरी बसल्या किंवा मग तुमच्या जवळील CSC केंद्रावर किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन हा फॉर्म तुम्ही भरू शकतात. प्रतिवर्ष ₹1 हीच शुल्क त्या ठिकाणी आकारण्यात येते. त्यामुळे तुम्ही हा फॉर्म घरी बसल्या भरू शकता. तर चला मग, फॉर्म कसा भरायचा सुरू करूया. तुम्हाला या ठिकाणी मुख्य वेबसाईटवर यायचं. गुगलवर तुम्हाला BOCW.in ही वेबसाईट टाकून घ्यायची. तुम्ही मुख्य वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी याची काही वेबसाईट दिसेल, हा डॅशबोर्ड दिसेल. तुम्हाला ह्या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन ही ग्रीन याच्यात तुम्हाला पहिलं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला ह्यावर क्लिक करून तुमचा अर्ज या ठिकाणी भरायला सुरुवात करायची मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमचा आधार नंबर आहे, आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्या. खाली मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा असतो. त्यामुळे मी या ठिकाणी माझा आधार नंबर टाकून घेतो. मित्रांनो, लक्षात असू द्या, तुमचा जो काय आधार नंबर आहे तुम्ही तो व्यवस्थित टाकून घ्या. मोबाईल नंबर, जेणेकरून एका नंबरने एकच फॉर्म भरला जातो, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. एका नंबरने एकच फॉर्म भरा, जेणेकरून तुमचा फॉर्म हा कट होणार नाही. त्यामुळे मी ह्या ठिकाणी माझा आधार नंबर, मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून मी या ठिकाणी प्रोसीड टू फॉर्म ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही न्यू BOCW रजिस्ट्रेशन असं ते ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचे पहिले नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं फादर नेम, जे मिडल नेम आहे, मिडल नेम, लास्ट नेम या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचा आधार नंबर ॲटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर मॅरिड स्टेटस दिलं आहे. मॅरिड स्टेटस तुम्ही सिंगल असाल, मॅरिड असाल, तुम्हाला ह्या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. जर विधवा असाल तर तुम्हाला ह्या ठिकाणी हे सर्च करा. जर तुमचा काही डिवोर्स वगैरे झाला असेल तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकतात. तर या ठिकाणी तुम्हाला जे काही ऑप्शन दिले तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची. जी काही तुमची डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ टाका. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी विचारली जाईल. कॅटेगरी तुम्हाला कॅटेगरीमध्ये येत असाल SC ST NT OBC, तुम्ही ह्या ठिकाणी सर्च करा, म्हणजे बघून घ्या कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येतात. त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी तुमचा जो काही ॲड्रेस आहे, जो आधारवर पत्ता आहे, त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी पत्ता टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेट दिले, तुमचा स्टेट या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. स्टेट निवडत असताना स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा, जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडा. तालुका निवडून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काय पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट ऑफिस निवडून तुम्हाला तुमचा पिनकोड ॲटोमॅटिक येऊन जाईल. जर पिनकोड चुकीचं येत असेल तर पिनकोड रिमूव्ह करून तुम्हाला तुमचा स्वतःचा गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली जी काही माहिती आहे ती फॅमिली डिटेल्स, म्हणजे कुटुंबाचे तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. त्यांनी या ठिकाणी एक नोट दिली आहे की आपल्या कौटुंबिक माहिती फक्त आई वडील, पत्नी आणि आपल्या 2 पाल्यांची नावं भरावेत.
या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली ॲड म्हणून तुम्हाला एक ठिकाणी ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुम्हाला जे कोणी नॉमिनेशन किंवा तुमचे आईवडील असतील, फॅमिली मेंबर असतील, त्यांचं या ठिकाणी पहिले नाव, आडनाव, त्यांचं मिडल नेम म्हणजे मधलं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं. त्यांचं जन्मतारीख या ठिकाणी टाकायची. त्या ठिकाणी ॲटोमॅटिक त्यांचं वय येऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्यांचं रिलेशन दिसेल, ते फादर, मदर जे काय असेल. तुम्ही जर मॅरिड केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी फादर, मदर ऑप्शन दिसेल. तुम्ही मॅरिड केलं या ठिकाणी तुमचं सन, डॉटर हे सगळे ऑप्शन या ठिकाणी ओपन होतील. त्यानंतर तुम्ही ज्या कोणाला तुम्ही नॉमिनी लावत असणार किंवा फॅमिली डिटेल टाकत असणार या ठिकाणी आधार नंबर टाकणं बंधनकारक आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्यांचा व्यवसाय, मजुरी किंवा जे काही व्यवसाय करत असतील ते व्यवसाय या ठिकाणी टाकून त्यांचं क्वालिफिकेशन काय झालेलं आहे, शिक्षण काय झाले आहे तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. नॉमिनी त्यांना लावायचं असेल तुम्ही नॉमिनी लावू शकतात. नॉमिनी लावल्यानंतर त्यांनी याच्या आधी पुढच्या कॉलममध्ये विचारलं आहे की त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे का BOCW ह्या बांधकाम कामगार योजनेचे आधी ते नोंदणीकृत आहेत का. असाल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला त्यांचा रजिस्टर नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा. नसेल तर नाही क्लिक केलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला वापस खाली या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला एम्प्लॉई डिटेल्स म्हणजे तुमचं 90 दिवस काम केल्याचं वर्किंग सर्टिफिकेटची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. या ठिकाणी कामाचे स्वरूप, ते काय काम करतात, स्लॅब वर्कर, प्लंबर वगैरे, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, ग्लास वर्कर, ऑल टाईप्स ऑफ हेल्पर्स म्हणजे सगळं काम ते एक व्यक्ती करत असेल किंवा मग सेंटरिंग काम करत असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचं टाईप, त्यांना जे कोणी सही शिक्का दिला असेल म्हणजे तुम्ही ज्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर ज्याचं कोणाचं सही शिक्का आणला असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे, डेव्हलपर आहे, ग्रामसेवक आहे, अजून भरपूर अथोराईज पर्सन आहेत. तुम्हाला या ठिकाणी ज्या कोणाचा सही शिक्का तुम्ही मारून आणला आहे ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. जो काही नोंदणीकृत ठेकेदारचा रजिस्टर नंबर आहे किंवा इंजिनियरचा रजिस्टर नंबर तो या ठिकाणी टाका. जावक दिनांक तुम्हाला त्या फॉर्मवर दिलेली असते, तो जावक दिनांक या ठिकाणी टाका. त्यानंतर डिस्पॅच नंबर, जावक क्रमांक या ठिकाणी टाका. कॉन्ट्रॅक्टर, सिव्हिल इंजिनियर ज्याचं तुम्ही सही शिक्का आणला त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचा जिल्हा या ठिकाणी टाकून घ्या. मी फॉर्म भरतो आहे, तुम्हाला एक सॅम्पल दाखवते त्यामुळे मी तुम्हाला ही माहिती समजावून सांगतो आहे. तुम्ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलच्या याच्या आधी भरपूर व्हिडिओ टाकले, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच लाईक, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला नवनवीन माहिती या व्हिडिओमार्फत तुम्हाला भेटत असेल. तर पुढं तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट अपलोड करत असताना घाई करायची नाही आहे, जास्त काही डॉक्युमेंट अपलोड या ठिकाणी करायचे नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. जो काही फोटो आहे तो 2 MB मोठं नको आहे, त्यामुळे या ठिकाणी तुमचा असा फ्रेश फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्या. त्यानंतर फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपलोड थंबप्रिंट हे ऑप्शन दिले आहे. हे ऑप्शन अजून चालू करण्यात आलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फक्त फोटोच अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचे जे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे, सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी PDF, JPG आणि JPG आणि PNGमध्ये 2 MBमध्येच या ठिकाणी तुमचे आधार कार्ड ॲड्रेस प्रूफ म्हणून या ठिकाणी अपलोड करायचं आहे. PDFमध्ये करा, सोपं जाईल. PDFमध्ये ते पटकन अपलोड होऊन जाईल. या ठिकाणी PDF करून मी या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला आय ॲग्रीवर क्लिक करून या ठिकाणी दिलं की मी याद्वारे असे जाहीर करतो की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. दिलेली माहिती खोटी असल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला जाणीव आहे, अशी ती डिक्लेरेशन या ठिकाणी दिलं आहे. सेव्ह बटनावर क्लिक करून तुमच्या मोबाईलवर OTP पाठवला जाईल. OTP पाठवल्यानंतर OTP टाकल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होईल. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अशी काही रिसिप्ट जनरेट होईल, त्याच्यावर तुमचा पोच पावती क्रमांक असतो. ही पावती तुम्हाला सामावून ठेवायची आहे आणि याच्यानंतर मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ही तुमच्या बांधकाम ऑफिसच्या विभागात जमा करायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच रोज नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या
अजून नवीन नवीन व्हिडिओ आणेल. तोपर्यंत जय महाराष्ट्र.